नमस्कार मंडळी, दिवाळीच्या फराळाबाबत टिप्स। 1. चकली। चकली बनवताना लक्षात ठेवा, थोडं तूप पिठात मळा, चकली मऊ राहतात। थोडा रवा मिसळल्यास बाहेरील कुरकुरीतपणा वाढतो। तेल मध्यम तापमानाचं ठेवा, नाहीतर बाहेर लाल पण आत कच्ची राहते। 2. शंकरपाळे। शंकरपाळेसाठी तेल मध्यम तापमानाचं गरम ठेवा, पिठात थोडं मोहन घाला, शंकरपाळे फुलतात। कापताना सुरीवर थोडं पीठ लावल्यास आकार नीट राहतो। 3. करंजी। करंजीसाठी पिठात थोडं मोहन घाला, करंज्या खुसखुशीत होतात। सारण कोरडं ठेवा, नाहीतर करंजी फुटतात। जाडसर लाटल्यास तळताना फुटत नाहीत। तेल मध्यम तापमानाचं ठेवा, जास्त गरम असेल तर बाहेरील रंग जळतो पण आत कच्चे राहतात। चिवडा। चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी पोहे आधी हलके भाजा, शेंगदाणे, डाळी, खोबरं वेगळं तळून शेवटी मिसळा, मीठ व मसाला शेवटी घाला। बेसनाचे लाडू। लाडू मऊ होण्यासाठी बेसन मंद आचेवर नीट भाजा। साखर पावडर नेहमी गार झाल्यावरच घाला। हाताला थोडं तूप लावून गोल लाडू वळा, थोडा वेलदोडा घातल्यास सुगंध वाढतो। नारळाचे लाडू। नारळाचे लाडू ओला नारळ हलका भाजून घ्या, वेलदोडा किंवा जायफळ घातल्यास सुगंध छान येतो। लाडू गार झाल्यावरच वळा, गरम असताना चिकटतात। शेव। शेव कुरकुरीत बनवण्यासाठी पिठात थोडं गरम तेल घाला, थोडं तांदळाचं पीठ मिसळल्यास कुरकुरीतपणा वाढतो। तेल मध्यम तापमानाचं ठेवा, खूप गरम असेल तर पीठ सडतं। अनारसे। अनारसे बनवताना जुना तांदूळ वापरा, कमीत कमी 3 दिवस भिजवा। भिजवलेले तांदूळ हलके कोरडे सुकवा व पीठ दळून चाळा। गूळ मौसूर करून मिसळा, मंद आचेवर तळल्यास अनारसे मस्त फुलतात। काजू कतली। काजू कतलीसाठी काजू कोरडे वाटा, पाणी लागल्यास चिकट पडतं। साखरेचा पाक एकतारी घ्या, नाहीतर बर्फी कडक होतात। थोडंसं गुलाबजल किंवा वेलदोडा घाला, सुगंध वाढतो। ही सोप्या घरगुती टिप्स लक्षात ठेवा, फराळ प्रत्येक पदार्थाचा आस्वाद आणि कुरकुरीतपणा परफेक्ट बनवते। दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।